हाय हॅलो तर सगळे कसे आहेत। नमस्कार, मी श्रद्धा आणि आपल्या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आम्ही जाणार होतो मदुराई, रामेश्वरम, तिरुवनंतपुरम, केरळ। तर ह्या सगळ्या ट्रिपचं जे आम्ही प्लॅन केलं होतं त्याबद्दल हा व्हिडिओ आहे। तर अगोदर आम्ही मीनाक्षी टेम्पलला गेलो होतो म्हणजे मदुराईला। ते कसं गेलो आणि कोणत्या ट्रेनने गेलो, तर ती ट्रेन कशी होती त्याबद्दल सगळी माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे। मदुराईला कसं फिरायचं आणि कसं जायचं त्याबद्दल सुद्धा मी सगळं आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अगोदर आम्ही देहरोड मधून पुणे स्टेशनला जाणार होतो, पुणे रेल्वे स्टेशनला। तर त्यासाठी आम्ही देहरोडच्या रेल्वे स्टेशनवरती होतो आणि त्यानंतर आम्हाला रेल्वे स्टेशन वरती जाण्यासाठी दादर तिरुवल्ली एक्सप्रेस ही पुण्यावरून होती, ती मदुराईला जाण्यासाठी होती। ती दादर तिरुवल्ली एक्सप्रेस पुणे स्टेशनला 12:30 वाजता आली होती आणि 12:30 वाजता तिथून पुणे स्टेशनवरून मदुराईला परवा सकाळी 8:35 पोहोचणार होती। तर ही ट्रेन अगदी वेळेवर पोहोचवते, तुम्हाला बिलकुल लेट होत नाही। तर ह्या ट्रेनचं टायमिंग अगदी बरोबर आहे आणि जरी पुढे मागं झाली तरी ती कव्हर टाइम करते आणि तुम्हाला वेळेत पोहोचवते। तर त्यासाठी आम्ही ही ट्रेन बुक केली होती आणि ह्या ट्रेनचं तत्काळ आम्ही तिकीट काढलं असल्यामुळे आम्हाला एका व्यक्तीला पर पर्सन म्हणजे 2200 रुपये तिकीट बसलं होतं आणि ते AC 3 टायर असं होतं। तर आमचं हे तिकीट AC 3 टायर असल्यामुळे तिथे आम्हाला सर्व सुविधा आणि एकदम मस्त असे ट्रेन होती। तर त्यामुळे आम्हाला प्रवासाला कोणतीही अडचण आलेली नाही। पुणे स्टेशनवरून आम्ही हे निघालो होतो, रात्रीचे 12:30 वाजले होते आणि आम्ही दादर तिरुवल्ली एक्सप्रेससाठी निघालो होतो। तर ती प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती आलेली होती। तर पुणे स्टेशनला जात असताना अशा प्रकारचे आहेत ज्याच्यावरून आपल्याला बॅग्स वगैरे घ्यायला वरती सोडायला प्रॉब्लेम होत नाही। जरी तुमच्याकडे लगेज असेल तरी उचलण्यासाठी जास्त प्रॉब्लेम येत नाही। आमचे तिकीट पुण्यापासून मदुराईपर्यंत होते आणि ते म्हणजे 3 टायरचे होते। तर या प्रवासात आम्हाला खूप मजा आलेली होती आणि आमचे 3 टायर ACचे तिकीट होते। जे स्लीपर कोच आणि AC कोचमध्ये हाच फरक असतो की स्लीपर कोचला पण सेम बर्थ असतात आणि AC कोचला पण सेम बर्थ असतात। AC मध्ये आपल्याला खिडक्या ह्या काचा पूर्णपणे बंद असतात। काचा बंद असल्यामुळे ट्रेनचा प्रवास किंवा ट्रेनचा आवाज बिलकुल येत नाही, तुम्हाला बिलकुल त्रास होत नाही। लहान मुले असेल तर नक्कीच तुम्ही ACचंच ट्रेन बुक करा, ACचा डब्बा। आणि AC बर्थमध्ये तुम्हाला ब्लँकेट, बेडशीट अशा सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात, स्लीपर कोचमध्ये त्या प्रोव्हाइड केल्या जात नाही। त्यामुळे AC मध्ये आपल्याला हा कोणताही प्रॉब्लेम येत नाही किंवा ट्रेनचा जास्त आवाज सुद्धा येत नाही। आपल्याला ट्रेन बंद झाली किंवा चालू आहे हे सुद्धा समजून येत नाही। त्यासाठी आम्ही 3 टायरचं बुक केलं। तर सकाळी 8:10 ते 30 कालावधीमध्ये आम्ही मदुराईला पोहोचलो होतो। तर मदुराईचं हे स्टेशन तुम्ही बघू शकता, खूप छान आणि खूप मोठं असं मदुराईचं हे स्टेशन आहे। इकडे याला मदुराई असं म्हणतात। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुद्धा उपलब्ध आहेत। तर शहरापासून मदुराईला डायरेक्ट फ्लाइट्स उपलब्ध आहेत। मदुराई विमानतळ मंदिरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। तेथून तुम्ही टॅक्सी, ऑटो रिक्षा किंवा कॅब करून मंदिरापर्यंत पोहोचू शकता। तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे 20 ते 30 मिनिटांचा वेळ जाऊ शकतो। तर हवाई अड्डा सुद्धा मदुराईमध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, सोयीनुसार चूज करू शकता। मदुराई जंक्शन हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा रेल्वे स्टेशन आहे, जिथे देशात विविध भागापासून ट्रेन उपलब्ध आहेत। मदुराई जंक्शन ते मीनाक्षी मंदिर हे साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे। स्थानकापासून तुम्ही टॅक्सी, ऑटो रिक्षा किंवा रिक्षा घेऊन, कॅब घेऊन मंदिरापर्यंत जाऊ शकता। अगदीच जवळ असे मंदिर आहेत। तर इथे आपल्याला जाण्यासाठी रेल्वेच्या बाहेर भरपूर प्रमाणात ऑटो रिक्षा अवेलेबल असतात, तर तुम्ही त्याही घेऊ शकता आणि तुम्हाला हॉटेल्स सुद्धा त्या रिक्षा बुक करून देत असतात किंवा हॉटेलपर्यंत पोहोचवतात। बरेचसेच ऑटो रिक्षा असतात जे हॉटेल्सचे कनेक्टेड असतात, त्यामुळे ते आपल्याला इझिली हॉटेलपर्यंत पोहोचवतात। पण अगोदर आपल्याला व्यवस्थित हॉटेल्सचे रूम्स वगैरे चेक करून घ्यायचे आहेत। काही ठिकाणी फसवलं सुद्धा जातं। मंदिरात पोहोचण्यासाठी जेवढ्या लवकर तुम्हाला पोहोचता येईल तेवढ्या लवकर तुम्ही सकाळी पोहोचण्याचा प्रयत्न करा। मंदिरात पूजा, अर्चा, दर्शन आणि अभिषेक यांसारख्या धार्मिक कार्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला सकाळी फार
फार लवकर मंदिरात पोहोचावं लागतं. मंदिरात पूजा करणे, विश्रांती घेणे आणि चांगले वातावरण अनुभवणे हे खास हे मंदिराचे आकर्षक आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला फार लवकर मंदिरात पोहोचावं लागतं. मंदिराला भेट देण्यासाठी एप्रिल ते जून किंवा ऑक्टोबर ते मार्च या कालावधी मधला वेळ फार चांगला आहे, कारण या काळात मदुराईमध्ये तापमान जास्त नसते आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं वातावरण भेटतं. आणि आम्ही जर गेलेलो होतो तेव्हा सुद्धा तिथे पाऊस पडलेला होता, जे की पावसाचा हिवाळा असून सुद्धा इथे हॉटेल आणि रूम्स सुद्धा फार छान अवेलेबल आहेत कमी किमतीमध्ये. सीझन वाईज गेला तर तुम्हाला तिथे रेंज वाढू शकते, कमी जास्त होऊ शकते. डबल रूम, ट्रिपल रूम, डबल बेडरूम, 4 बेडरूम, इकडे सगळ्या रूम्सचे रेट जे आहेत ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर सगळ्या रूम्सचे रेट्स अवेलेबल होते ते मी तुम्हाला दाखवलेच आहेत की इथे पर पर्सन किंवा डबल रूमला काही चार्जेस असतात. डबल रूम बेडरूम असतात त्याला 800 ते 1100 रुपयेपर्यंत असतात. ट्रिपल बेडरूममध्ये 1300 रुपयेपर्यंत चार्जेस असतात. AC सुद्धा रूम अवेलेबल असतात. तर ह्या सर्व रूम अशा प्रकारे अवेलेबल असतात. आणि दुसरी सुविधा यांच्याकडे अशी असते की यांच्याच रूम्स असतात आणि ह्यांच्याच बस असतात ज्या की तुम्हाला पूर्ण मदुराईचे दर्शन करून देतात. त्यामध्ये तुम्हाला रंगनाथ स्वामी, बालाजी टेम्पल, पॅलेस आणि गांधी म्युझियम अशा प्रकारे सगळे प्रकारचे तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्क्लूड करून पॅकेज दिलं जातं. ते सुद्धा तुम्हाला परवडणारं असतं. आणि त्या पॅकेजमध्ये तुम्हाला रामेश्वरमला सोडतात आणि रामेश्वरममध्ये सुद्धा फिरून पुन्हा रिटर्न घेऊन येत असतात. धनुष्यकोडीला सुद्धा घेऊन जातात. तर ते पॅकेज खूप परवडणारं आहे मदुराईमध्ये. मदुराईमधून हे पॅकेज घेतलं की ते तुम्हाला मदुराई आणि रामेश्वरम हे दोन्ही प्लेस करून देतात त्यामध्ये. तर खूप छान असं हे मदुराई आणि रामेश्वरमचं प्लेस आहे आणि त्यामध्ये हॉटेल्स आणि रूम्स सुद्धा खूप छान अशा परवडणाऱ्या आहेत. तर आमचं सकाळ सकाळी आम्ही रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आवरून मंदिराकडे निघालो होतो. तर सकाळचा टाइम होता तर आम्हाला खूप लवकर निघायचं होतं, पण जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही सुद्धा जा. आता समोरच तुम्हाला मंदिर दिसत असेल तर रूम पासून आम्हाला हे मंदिर अगदी जवळ होतं, जे की आम्ही चालतच गेलो होतो. 2 ते 3 किलोमीटर सुद्धा नसेल, हे अगदी 1.5 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर रूम पासून हे मंदिर होतं. मंदिराच्या आसपास खूप सगळ्या रूम्स अवेलेबल असतात त्या तुम्हाला इझिली मिळून जातात. तर इथे आता हे मंदिर अशा प्रकारे होतं. मंदिराच्या चारी बाजूनी सुद्धा अशाच खूप सुंदर अशा मूर्ती हे आहेत आणि मंदिर खूप सुंदर असं आहे. इथे तुम्हाला मंदिराच्या बाहेर साड्या वगैरे विकायला भेटतील. तर ह्या साड्यांचे प्राइस आहेत फक्त 200 रुपये आणि तुम्हाला ह्या साड्या 200 रुपयेपासून स्टार्ट होतात. तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराचा परिसर पण फार छान आहे. इथे फार प्रमाणात गर्दी असते. मीनाक्षी टेम्पलला जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा नेहमीच तुम्हाला गर्दी भेटते. त्यासाठी तुम्हाला अगोदर बुकिंग आणि वेळेचं नियोजन करून यायला पाहिजे. तर हे मंदिर अशा प्रकारे आहे आणि तुम्ही बघू शकता हे मंदिराची एंट्री आहे. तर इथे सध्या काम सुरू असल्यामुळे मंदिराचे हे अशा प्रमाणात होतं, पण हे खूप छान असल्यामुळे मंदिर तुम्ही नक्की एकदा जाऊन मीनाक्षी टेम्पलला भेट द्यावी. तर मीनाक्षी अम्मन मंदिर हे भारतातील एक अत्यंत प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे जे तमिळनाडू राज्याच्या मदुराई शहरात स्थित आहे. हे मंदिर देवी मीनाक्षी दक्षिण भारतातील एक प्रमुख देवी जिने महाकालेश्वर शिवाशी विवाह केला ज्याच्यासाठी समर्पित आहे. मीनाक्षी अम्मन मंदिर हे एक प्राचीन आणि ऐतिहासिक धार्मिक आहे आणि भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि आकर्षक मंदिरापैकी एक मानले जाते. मीनाक्षी मंदिराचे मुख्य काही वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे मुख्य देवता ही या मीनाक्षी मंदिराची भगवान शिव आणि कैलाशांची पूजा केली जाते. इथे देवी मीनाक्षी ही भगवान शिवाच्या अर्धांगिनी म्हणून ओळखल्या जातात. इथे तुम्हाला आणि मीनाक्षी टेम्पल फिरून झालं की पॅलेस आणि गांधी म्युझियम मध्ये सुद्धा त्यांची बस फिरवते. तर तुम्ही तसं पॅकेज घ्या म्हणजे तुम्हाला मदुराई ठिकाणी जर काही माहीत नसेल तर ते बसद्वारे तुम्हाला सगळीकडे फिरवलं जाईल. त्याच्यानंतर गांधी म्युझियम झालं की रंगनाथ स्वामी आणि बालाजी टेम्पलला सुद्धा घेऊन गेले जातात. तर ते सुद्धा खूप सुंदर आहे. बालाजी टेम्पल खूप म्हणजे खूप सुंदर आहे. अगदी तिरुपतीचं दुसरं रूपच आहे असं वाटतं. सुंदर असं मस्त हे बालाजीचं टेम्पल एका डोंगरात वसलेलं आहे आणि तिथेच रंगनाथ स्वामीचं सुद्धा मंदिर आहे. सुंदर असं हे दर्शन होतं आणि अगदी व्यवस्थित असं हे दर्शन
झालं आमचं. खूप सुंदर आणि मस्त असं इकडलं वातावरण सुद्धा आहे. तर मीनाक्षी मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात दक्षिण भारतीय शैलीचा समावेश आहे, ज्यामध्ये गोडी, विशाल स्तंभ आणि आकर्षक शिल्पकला दिसून येते. मंदिरात 14 गोड्या आणि 33,000हून अधिक शिल्पे आहेत. या मंदिराच्या मुख्य गोड्याला स्वर्ण गोपुरम असे नाव आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये अनेक दिव्य मूर्ती आणि सुंदर शिल्पांची रचना आहे, जी भक्तांच्या शांती आणि आशीर्वाद देण्यासाठी आदर्श मानली जाते. मीनाक्षी मंदिराचा इतिहास हा फार जुना आहे. खूप जुन्या काळापासून हे मीनाक्षी मंदिर मदुराईमध्ये स्थित आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा येऊन मीनाक्षी मंदिर आणि हे सर्व मंदिरांना भेट द्यावी. खूप अलौकिक असं हे दृश्य आहे आणि आपल्याला नेहमीच खूप प्रेरित करणारे अशी हे मंदिर आहेत. खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे इथल्या मंदिरांचं आणि प्रसन्न असं मनाला वेधून टाकणारे असे इथले मंदिरं सुद्धा आहेत. खूप उंच उंच मंदिरं आहेत. तुम्हाला असं वाटेल की सर्व मंदिरं सारखीच आहे, पण सर्व मंदिरांमध्ये शिल्पाकृती हा वेगवेगळ्या असतात आणि त्याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे असतात. हे समजून घ्यायला तुम्हाला मंदिरात जाऊन वेळ द्यावा लागतो, मंदिराशी निगडीत व्हावं लागतं आणि मंदिराचे समर्पित होऊन तिथल्या माहिती घ्यावी लागतात. तर हे बालाजीचं मंदिर खूप सुंदर होतं आणि तिथे जाण्यासाठी कॅमेरा हा अलाउड नाहीये. मीनाक्षी मंदिरमध्ये सुद्धा कॅमेरा अलाउड नाही आणि मीनाक्षी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला खूप सुंदर असं हे दर्शन होण्यासाठी सुद्धा खूप छान असं हे वेळ असते सकाळची, तिथेच तेव्हाच तुम्ही जाऊन दर्शन घ्यावं. हे बालाजी मंदिरावरती स्थित अशा मूर्त्या आहेत. ह्या मूर्त्यांचे वेगवेगळे मिनिंग आहेत आणि वेगवेगळ्या मूर्त्यांचं अर्थ आहे. तुम्ही बघू शकता मीनाक्षी मंदिरावरती पण वेगळ्या मूर्त्या आहेत आणि इथे सुद्धा वेगळ्या मूर्त्या आहेत. तर तुम्हाला ह्यातलं काही समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर रात्रीची मदुराईमध्ये आमचं हे सर्व दर्शन झालं की हे सगळं दर्शन करून यायला आपल्याला कमीत कमी 6 ते 7 म्हणजे 8 मीनाक्षी मंदिर दर्शनाचे काही वेळ आहे. मीनाक्षी मंदिर सकाळी 5 वाजता उघडते आणि सकाळी 5 ते 12 वाजेपर्यंत दर्शन चालू असते. त्याच्यानंतर मंदिर 12 वाजता बंद होते, म्हणजे 12 ते 4 वाजेपर्यंत हे छोटी विश्रांती घेतली जाते, बंद असतं आणि मंदिर संध्याकाळी 4 वाजता पुन्हा चालू होते आणि 4 वाजल्यापासून संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत दर्शन आणि पूजा पुन्हा सुरू राहते. तर ह्या वेळेस तुम्ही मंदिरात जाऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सकाळी जेवढ्या लवकर मंदिरात जाता येईल तेवढ्या लवकरात मंदिरात जा आणि 5 वाजता मंदिरात गेलं तर मंदिर अगदी खाली असतं, त्यामुळे तुम्हाला दर्शन अगदी व्यवस्थित होतं. इतर वेळे गेला तर मीनाक्षी टेम्पलला नेहमीच गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो. इथे तुम्हाला नाश्त्याची आणि जेवणाची खूप छान पद्धतीची सोय आहे. तुम्हाला डोसा, इडली, वडे, सांबर खूप चांगल्या पद्धतीचं भेटतं आणि खूप सुंदर तुम्हाला जेवणाची कोणतीही गैरसोय होत नाही. आणि मीनाक्षी टेम्पलला जात असाल मदुराईला तर नक्कीच तुम्ही हॉटेलचे पॅकेज घ्या, जेणेकरून तुम्हाला पूर्ण मदुराई आणि रामेश्वरम फिरवून आणेल. म्हणजे ते पॅकेज पर पर्सन 1200 ते 1500 रुपयापर्यंत असतं, त्यामुळे ते तुम्हाला परवडेल आणि खूप सुंदर असं दर्शन होईल, जे की खूप छान आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा.